जोपर्यंत समाजातली माणसं एकमेकाशी संवाद साधत नाही, त्यांनी एकत्रित येत नाही, तोपर्यंत एकमेकाच्या अंतरंगात काय आहे एकमेकाला कळत नाही. आणि म्हणून जो समाज एकमेकापासून तुटल्या जातो तो समाज क्रांती करत नाही. यासाठी शिकलेल्या बुद्धिजीवी आणि थिंक टँक वाल्या लोकांनी एकत्रित येणं, कारण कुठलीही क्रांती करायची असेल तर त्या समाजातले बुद्धिवान लोक जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, नवीन नियोजन करत नाहीत, तोपर्यंत कुठलाही त्या ठिकाणी कार्यक्रम पुढे जात नाही. यासाठी आज किती वेळा आयोजित केलेला आहे. म्हणजे विविध रत्न समाजामध्ये असतात. औद्योगिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, कृषी असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामधले लोक आपल्या जवळपासच असतात, पण त्यांचा संपर्क होत नाही आणि एकमेकाशी परिचय होत नाही. यासाठी अशा प्रकारच्या मेळाव्यामधनं एका ठिकाणी लोकांना नंतर परस्पराबद्दलची माहिती होते आणि त्यातून स्नेहभाव वाढीला लागतो, संघटन वाढते आणि संघटन वाढल्यानंतर या ठिकाणी आपली चळवळ यशस्वी होते. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय उपक्रम अगत्यशील आहे, चांगला आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमातून काय प्रेरणा मिळेल, लोकांना काय फायदा होईल? या कार्यक्रमातून एक होईल की दबलेली माणसं सुद्धा काय करू शकतात हे त्यांच्या आत्मानुभवातून पुढे येईल. आणि काही लोकांना असं वाटतंय की माझ्याकडे काही नाही, पण ज्याच्याकडे काहीच नाही असे नसलेले लोक सुद्धा त्या ठिकाणी काय काय करू शकतात. आपण म्हणतो शून्यातून स्वराज्य निर्माण होत आहे, बरोबर आहे, पण शून्य नसणाऱ्यांनी पुन्हा स्वराज्य उभं केलं, स्वतःच राज्य. आणि म्हणून शून्य म्हणजे काय फार कमी किंमत नाही आहे. त्याच्या बाजूला जरी एक लावलं तर 10 पट त्याची किंमत वाढत असते. आणि म्हणून मी कधी कधी नेहमी म्हणतो, अरे शून्य म्हणजे कमी नाही, शून्य तरी आमच्याकडे आहेच. आणि म्हणून पॉझिटिव्ह विचारसरणी या ठिकाणी अशा पद्धतीनं वाढत जाते आणि त्यातून बदल घडत असतात. मराठा समाजाच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याबद्दल नियोजन करण्यात येते, काय माहिती द्या? आजच्या काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार विवाह सोहळे आयोजित होणे अत्यंत गरजेचंच आहे. आणि परिचय मेळावा सुद्धा याच्यासाठी पाहिजे की जवळच एखादा वधूवर चांगला सुयोग्य असतो, पण एकमेकाशी संबंध नसल्यामुळं होत आहे काय की त्यांचा परस्पराशी परिचय होत नाही आणि योग्य लोकांची जोडीदार होत नाही. आणि त्याच्यामुळे योग्य वधूवर जर मिळवायचे असतील तर असे सोहळे होणे गरजेचंच आहे. आपण आतापर्यंत समाजात प्रबोधन परिवर्तन केलं, विवाह सोहळ्याच्या अनेक विधी बदलल्या, धान्य अंगावर वर्षाव करण्यापेक्षा फुलं करणं किंवा अशा अनेक संस्कृतीमध्ये आपण परिवर्तन केलं. हे परिवर्तन होतंय का? आणि नवीन पिढी सध्या मोबाईलच्या आहारी खूप गेली, काय सांगाल? नाही, मोबाईल बघणं काही वाईट नाही आहे, कारण मोबाईल बघणं चांगलंच आहे, फक्त किती वेळ बघणं पाहिजे. तुकोबाराय म्हणाले होते, अणुरणीया थोपडा तुका आकाश निवडा. विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा वापरच केला पाहिजे. त्याचं एक तुम्हाला अलीकडे उदाहरण सांगतो की ज्यांनी मोबाईलवरून सोशल मीडियाचा वापर करून सत्ता ग्रहण केली होती, त्यांना आज सोशल मीडिया जॉब विचारतो आहे. हे मोबाईलचं अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. आणि म्हणून बदल होणारेच असतात, कारण ज्या ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत त्या चुकीच्या परंपरा टाकणे आणि नव स्वीकारणे याचंच नाव परिवर्तन असते. पण भगवान बुद्ध असतील, चार्वाक असतील किंवा या ठिकाणी आज ज्यांचा जन्मोत्सव साजरा होते महावीर असतील, या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाचं चक्र फिरवलेलं आहे. बदल हळूहळू होतोच. सरंजामशाही मधला मराठा समाज बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल, पण आपल्याला एक माहित आहे की राजर्षी शाहू महाराजांसारखा, सयाजीराव महाराजांसारखा, शिवाजी महाराजांसारखा वारसा महाराष्ट्राला आहे. आणि त्याच्यामुळं इथला मराठा समाज हा नेहमी 18 पगड 12 मुष्टीदार जातीला सोबत घेऊन जाणारा आहे. याच्याबद्दल काही शंका बाळगायची गरजच नाहीये.